नमस्कार. आज आपण बनवत आहे 7 किलो मिरचीचा लाल तिखट मसाला. सर्वप्रथम आधी आपण मिरची भाजायची आहे. त्यासाठी आपण आधी पातेल्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ही मिरची भाजायला टाकलेली आहे. मीठ टाकलं की मिरची ठसका उठत नाही आणि मिरची व्यवस्थित भाजली जाते. थोडीफार अशी गरम करायची आणि मिरची बाजूला काढायची. मिरची भाजायच्या आधी असं मीठ टाकून घ्यायचं. ही अशी थोडी थोडी करून आपण मिरची भाजून घेणार आहेत. आधी 7 किलोच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 किलो धने, दगडी फूल, 1 किलो जिरे, पावशर तीळ, 2 किलो खोबरं, 5 ते 7 किलो कांदा चिरून घेतला आहे आपण. त्याच्यानंतर मोठा खडा हिंग, मसाला वेलची, लवंग, तमालपत्री, दालचिनी, त्रिफळा फूल, चहा जिरे, हे मसाल्यातली मोठं फूल. त्याच्यानंतर खसखस, मिरे, मोहरी, मेथी, नाकेश्वर आणि मोहरी आणि 4 किलो मीठ. आणि अंदाजे आपण मिरची भाजत असताना एक ते 2 किलो आणि मसाले भाजत असताना 2-3 किलो तेल घेणार आहे. हा जो खडा मसाला आहे हा आपण 40 ग्रॅम या हिशोबाने घेतला आहे. त्या 7 किलोच्या मिरचीच्या हिशोबाने हा मसाला आपण आणलेला आहे. आता हा सगळा मसाला आपण छान व्यवस्थित तेलामध्ये गरम करून घेणार आहे. हा आपण 40 ग्रॅमच्या हिशोबाने हा खडा मसाला घेतलेला आहे. 7 किलोच्या मिरचीच्या हिशोबाला हा इतका मसाला पुरेसा आहे. ही आपली आता मिरची भाजून तयार झालेली आहे. आता हा सगळा मसाला आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. हे आपण आता धणे भाजून घ्यायला टाकलेले आहेत. धणे भाजताना आपण तेल घालायचं नाही, नाहीतर ते चिकटत नाहीत, मसाल्यात व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्यामुळे ते बिना तेलाचेच भाजून घ्यायचे आहेत. यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये तीळ घालणार आहे. तीळ पण तसेच बिना तेलाचे भाजायचे. धने आणि तीळ आणि खसखस ह्या तिन्ही वस्तू आपण बिन तेलाच्या भाजून घेणार आहेत. तेल घातलं की ह्या वस्तू मसाल्यामध्ये चिकटत नाहीत. त्याच्यामुळे बिन तेलाच्या भाजल्या की ह्या व्यवस्थित मिरचीसोबत बारीक केल्या जातात. आता आपण ह्याच्यानंतर थोडंसं पातेल्यात तेल टाकून त्याच्यामध्ये खडा हिंग, सोरेगड्डे आणि हळकुंड हे भाजून घ्यायचं आहे. ते फुटेपर्यंत मोठं भाजून घ्यायचं व्यवस्थित. हे बघू शकता आपण, सोरेगड्डे आपले एकदम आणि हळकुंड फुगलेले आहेत आणि हिंगसुद्धा फुललेला आहे. हे अशा पद्धतीने तळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता आपण मेथीचे दाणे घातलेले आहेत, तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा सगळा खडा मसाला आता व्यवस्थित भाजायला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. चांगला फुगेपर्यंत भाजायचं आहे त्याला. हे आता चांगला भाजून घ्यायचं आहे आपण ह्याला व्यवस्थित छान, तुम्ही बघू शकता. आणि सतत हलवत राहायचं, म्हणजे तो जेणेकरून तो आपला खडा मसाला करपणार नाही आणि आपल्या मसाल्याची चव बिघडणार नाही. तो जर करपला तर त्याची चव सगळी बिघडू शकते. त्यामुळं हलवत राहून चांगला व्यवस्थित भाजायचं आहे ह्याला आपण. हे आता सगळं खडे मसाले आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. हा 7 किलोच्या हिशोबाने आपण खडा मसाला घेतलेला होता. आता चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ह्याला आपल्याला. सात किलो मिरची आहे, त्याच्या हिशोबाने आपण त्याला 5 किलो लसूण हा सोलून घेतलेला आहे. आता हा सगळा मसाला आपण मिरची
आणि हा खडा मसाला भाजून घेतलेला आहे. हा आता आपण पूर्णपणे डंकामध्ये बारीक करायला घेऊन जायचा आहे. ही आधी भाजलेली मिरची आपण डंकात टाकून घेणार आहे. त्यामध्ये आता हा भाजलेला खडा मसाला घालायचा, परत मिरची, हा आपला मसाला आता बघा, त्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण आणि खोबरं मिक्स केलेलं आहे.